मित्रांनो, एक सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून मी तुम्हाला काहीतरी सल्ले देऊ इच्छितो. पहिली गोष्ट तर तुमचे बँकेचे खाते कधीही कुणाला भाडेतत्वावरती देऊ नका. कितीही मोठं कमिशन असेल, कोणीही जवळचा व्यक्ती असेल, तरी सुद्धा कुठलेही पैसे जर तुम्हाला सोर्स माहीत नसेल ते पैसे कुठनं येत आहेत, कन्फर्म नसेल, तर ते कुणालाही अजिबात तुम्ही तुमचे खाते देऊ नका. दुसरा पॉइंट, जर तुमच्या अकाउंटमध्ये अचानक काही पैसे आलेले आहेत आणि कोणतरी फोन करून तुम्हाला हे सांगत आहे, की "बाबा रे चुकून मला दुसऱ्या अकाउंटला पाठवायचे, तुझ्या अकाउंट आलेत, तर मी तुला अकाउंट नंबर वगैरे पाठवतो आणि तू ते पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर कर." तर अजिबात असं करू नका. जवळच्या बँकेत तुम्ही जावा आणि बँकेत ही गोष्ट सांगा किंवा अगदी समोरचा माणूस जर तुम्हाला बळजबरी करत असेल, तर तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जावा आणि पोलिसांना या गोष्टीची तक्रार नोंदवा किंवा ह्या गोष्टींची बाब द्या. तिसरा पॉइंट, तुमची केवायसी पेपर सांभाळा. कोणालाही तुमचे आधार, पॅन, फोटो, बँक अकाउंट काढायचे म्हणून देऊ नका. ते तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन सबमिट करा. करीमनगरच्या केसमध्ये लोकांना माहितीच नव्हतं, की त्यांच्या नावाने अकाउंट उघडलं गेलेलं आहे ते. आणि चौथा आणि महत्त्वाचा पॉइंट, करीमनगरच्या घटनेमध्ये 2 बँकेचे अधिकारी सुद्धा समाविष्ट होते. म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांचा विश्वास नाही ठेवायचा का? तर असं नाही. पण तुमचे कान, डोळे उघडे ठेवा आणि बघा, की तुम्ही कुठल्या गोष्टीवरती सही करत आहात आणि नेमकं तो पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा तो फॉर्म कुठला आहे, हे तुम्ही नक्कीच चेक करा. तर मित्रांनो, तुम्हाला